हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेहिक डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज काय स्पेशल असं नाही आहे. मी जस्ट आज एक रेड वेल्वेट केक करणार होती, सो त्याचंच मी शूट करणार आहे. पण त्याआधी जस्ट मी चकलीसाठी भाजणी करते आणि हे फर्स्ट टाईम करते, मी कधी केलं नाही आहे. सो आता मी तांदूळ भाजते फर्स्ट ऑफ ऑल आणि मग त्याच्यानंतर बाकीची डाळ काढून ठेवते, ते बघूया. भाजणीचा एक कंटाळा येतो की ते लो फ्लेममध्ये हळूहळू भाजत बसा. बट एनिवेज आय हॅव टू डू. रेड वेल्वेट केकसाठी मी स्पॉन्ज बनवून ठेवला आहे. तो प्रॉपर असा रेड नाही झाला आहे, बट इट्स ओके, मी करेन तरी पण. आणि थोड्या वेळाने ट्राय करेन. आता मी हे भाजणी भाजून घेईन आणि मग त्याला दळायला देऊन घेईन आणि मग आपण केक बनवायला स्टार्ट करूया. आणि मग तेव्हा मी शूट करेन. मी तुम्हाला दाखवते मी काय काय भाजते. ओके, इथे ही तांदूळ भाजून झालेले आहेत माझे. इथे ही चण्याची डाळ आहे, इथे पोहे आहेत आणि इथे मुगाची डाळ आणि इथे उडदाची डाळसुद्धा आहे. सो हे सगळं भाजून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला नंतर भेटते. सो डाळ भाजून झालेली आहे आणि मी त्याला पंख्याखाली ठेवला इथे, म्हणजे ते थंड होईल आणि थंड झाल्यावरती मग त्याला दळायला द्यायचं आहे. सो कॅमेरा टर्न करून दाखवते तुम्हाला. अँड हो, मला तुम्हाला अजून काहीतरी एक दाखवायचं होतं. म्हणजे जसं मी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझिंग क्रीम वापरते, तो मी काय करायची ते सेम हाताला पण अप्लाय करायची, कारण तेव्हा एवढी रिक्वायरमेंट गरज नव्हती म्हणजे हा बॉडी लोशनची. कारण आता थोड्या वेळात थंडी चालू होणारच आहे, होईल न होईल माईट बी, कारण पावसाचा काहीच भरोसा नाही आहे. पण तरीही मला पॉन्ड्सचं ना सेम त्या मॉइश्चरायझिंग क्रीमसारखं एक बॉडी लोशन भेटलं आणि मला झाले 1 or 2 वीक मी ते मागवून ठेवलं आणि ते खरंच खूप छान आहे. म्हणजे सेम स्मेल आहे, सेम सगळं सेमच आहे आणि ते दिसायला पण सेमच आहे. सो मी मागवलं ते आणि ते मी अप्लाय करते आणि इट्स नाईस ॲक्च्युली. पॉन्ड्सचा ना कसा आधी एकच प्रकार असायचा, तो पिंक कलरचं झाकण असायचं आणि त्याला व्हाईट कलरचं खाली ते असायचं. पण त्या लोकांनी यावेळेस खूप छान असं, आय डोंट नो हे यावेळेसच काढलं आहे का, पण मला हे यावेळेसच भेटलं आहे. अँड हे छान आहे खूप. हायड्रा मिरेकल सेम आहे, सेम, पण हे बॉडी लोशन आहे. सो म्हटलं म्हणून मी घेतलं आणि हे म्हणजे छान आहे, म्हणजे रिझल्ट्स छान आहे त्याचे. आणि हे बॉडी जेल लोशन आहे विथ हायलोरॉनिक. सो हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. हे मी मागवलं आहे कारण मी मॉइश्चरायझिंग क्रीमच हातावर अप्लाय करायची. सो म्हटलं हे मागवून बघूया आणि सेम आहे, काहीच डिफरन्स नाही आहे. बट मी हे फेसवरती पण कधी कधी अप्लाय करते. तुम्हाला मी हे दाखवते बॅक साईडने, ॲक्च्युली बॅक कॅमेराने दाखवते हे. आणि याची डिझाईन मस्त केली आहे, मला खूप आवडली. सो ज्यांना कोणाला हवं असेल पॉन्ड्स बॉडी लोशन्स किंवा काय, तर ते हे घेऊ शकतात. इट्स नॉट अ पेड प्रमोशन, पण मला आवडला म्हणून म्हटलं तुम्हाला सजेस्ट करूया. सो आता मी व्हिडिओची सुरुवात पुन्हा एकदा किचननेच केली. ॲक्च्युली मला केक बनवायचा होता, पण त्याच्या आधी माझं एक प्रोडक्ट आलं आहे जे मी ऑनलाईन मागवलं होतं अमेझॉनवरून. तर म्हटलं आलंच होतं तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया, त्याची अनबॉक्सिंग करूया. आणि मी वेट लॉसच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी ते ॲपल सायडर विनेगर जे पिते ते संपलं होतं ॲक्च्युली माझं. सो मी म्हटलं मागवलंच, त्याच्यामध्ये तुमच्यासोबत अनबॉक्सिंग करूया त्याची. आणि ते कसं घेतात मी तुम्हाला सांगते. ॲक्च्युली हे काचेच आहे ना, म्हणून खूप असं केअरफुली त्या लोकांनी हे केलं आहे. ओके, सो हे आहे ते ॲपल सायडर विनेगर ब्लॅकचं. मी तुम्हाला नंतर उलटं करून दाखवते. सो हे कसं घेतात मी तुम्हाला सांगते आधी. सो पहिले एका ग्लासमध्ये आपल्याला हाफ लेमन ज्यूस घ्यायचा आहे. चांगला हे करून घ्यायचा का. ओके, आणि मग थोडंसं मीठ टाकूया, थोडंसं. आणि हे चांगलं मिक्स करून घ्या. आणि जे बिगिनर्स असतील त्यांनी 1 टेबलस्पून घ्यायचं आहे. आणि मग शेवटी ॲड करायचं पाणी. आपल्याला जास्त गरम नाही घ्यायचं आहे, कोमटच घ्यायचं आहे. सो मी हाफ गरम आणि हाफ थोडं हे केलं कारण जास्तच गरम होतं ते पाणी. आणि मग हे असं मिक्स करून घ्यायचं आणि मग हे प्यायचं आहे. जेवायच्या हाफ एन आवर किंवा 15 मिनटं आधी तुम्ही हे घेऊ शकता. आणि तुम्हाला मी ते ॲपल सायडर विनेगर जे आहे ते कसं, म्हणजे एका ग्लासमध्ये तुम्हाला 1 हाफ लेमन ज्यूस घ्यायचा आहे.
थोडंसं मीठ आणि मग हे जे बिगनर्स असेल त्यांनी 1 टेबलस्पून घेतलं तरी चालेल आणि ज्यांना सवय ते 2 चमचे घेऊ शकतात. आणि मग त्याच्यात पाणी ॲड करायचं. नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्या किंवा तुम्ही नॉर्मल कोमट पाणी घ्या, तुमच्यावर आहे. आता मी हे घेते आणि मग पुढच्या कामाला लागूया. हॅलो अँड आय एम बॅक. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आता आपण रेड वेल्वेट केक बनवणार आहोत. तर त्याचा स्पॉन्ज मी ऑलरेडी बनवून ठेवला आहे. इथे मी व्हिपिंग क्रीम व्हिप करून ठेवली आहे आणि मेन पार्ट आहे क्रीम चीजचं मिक्सचर. सो हे आहे ते. तर मी क्रीम चीजमध्ये टाकलं आहे आयसिंग शुगर आणि ते बीट करून टाकलं आहे एकत्र. सो आता आपण पटापट स्टार्ट करूया केक बनवण्यासाठी. मी जास्त काही दाखवणार नाही आहे, जसं पटापट करता येईल तसं करेल. मी जस्ट बनवते फर्स्ट टाईम म्हणून म्हटलं शेअर करूया. आणि मी याच्या आधी कधी रेड वेल्वेट केक बनवला नाही आहे. सो लेट सी हाऊ इट टर्न आउट. आय नो डिझाईन प्रॉपर होणार नाही आहे, कारण असं माझ्या माइंडमध्ये कधीच नसतं जेव्हा मी केक बनवते की त्याची डिझाईन कशी असेल. सो लेट्स सी इथे कसं टर्न आउट होईल. तो स्पॉन्ज मी इथे बनवून ठेवलेला आहे, हा बघा. आणि हा चपटा का होतो कधी कधी मला कळत नाही की कुठे कमी राहतो, कारण मी हेच टाकलेलं काय म्हणतात ते अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. प्रीमिक्सच वापरलं तरी पण आठवण. बाय द वे लास्ट टाईम मी ना प्रयत्न केला होता हे बनवायचा केक, रेड वेल्वेट केक. पण मी काय गोंधळ केलेला माहिती आहे का, मी चॉकलेट केकचं जे मिक्सचर असतं ना आपलं हे प्रीमिक्स त्याच्यामध्ये करायला गेली आणि तरी म्हणते हे रेड का नाही. आणि रेड कलर टाकल्यानंतर मी विचार करते हे रेड का नाही होते, रेड का नाही होते. आणि नंतर मग मला असं वाटलं की मी कुठेतरी चुकली आहे. म्हणून मी ज्यांच्याकडून शिकले ना त्यांना मी मेसेज केला की काय माझा प्रॉब्लेम आहे. करून झालेला आहे. आता याच्यावर मी अप्लाय करणार आहे शुगर सिरप. सिरप बोलताना माझी डोळी का वळते का नाही. व्हिपिंग क्रीम सो याला मी व्हिपिंग क्रीम लावून झालेली आहे आणि क्रीम चीजचं मिक्सचर आतमध्ये टाकलेलं आहे. सो आता याला फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट व्हायला ठेवते आणि मग फायनल कोटिंग करूया याला. थोडं वर खाली झालं आहे कारण थोडा मध्ये ब्रेक झाला. इट्स ओके, चलतं आहे. अँड इट्स रेडी. सो बेसिकली माझा केक बनवून झालेला आहे. आता रेड वेल्वेट केकवरती जी मी हे करणार होती, डिझाईन करणार होती, ती रेड कलरची करणार होती. तो जेल रेड कलरचा होता, पण तो व्हिपिंग क्रीममध्ये जाऊन तो आय थिंक ना काहीतरी मिक्स करून करायचं आहे. तो व्हिपिंग क्रीममध्ये गेला तो पिंक झाला. आता जेव्हा रेड वेल्वेट केकला कळेल ना की मी असं त्याला पिंकिश केलं आहे, तो मला येऊन चमट मारेल. बट ठीक आहे, डिझाईन चांगली झाली आहे. लेट सी की टेस्ट कसं असेल. आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.